ठिकाणी वारीचा प्रवास चालू असताना आपल्याला काही वारकरी या ठिकाणी बसलेले दिसत आहेत. बाबांना मी विचारेल, बाबा कसं वाटतंय वारीमध्ये तुम्हाला? वारीमध्ये आनंद वाटतो आणि पांडुरंगाच्या संदर्भात उतरल्यानंतर फार दुःख सगळं विसरून आणि आनंदमय वारी होती. आज 4 ते 5 वर्षापूर्वी मी पांडुरंगाची वारी करतो आणि निवृत्तीरायाच्या कृपेने काहीही गावा कमी पडत नाही. हात नाही चावती, पाय नाही दुखत, काय नाही, एकदम उत्साहात प्रवास होतो आणि आपल्या ज्या आनंदमय वातावरणामध्ये खूप खूप आम्हाला आनंद वाटतो. बाबा तुमचं गाव कोणतं? माझं गाव निरळ. आणि तुम्ही आता इतका 28 दिवस प्रवास पूर्ण करणार. हो. तर तुमच्या घरी मग तुम्ही कोण बघणार, काय बघणार ते तो घर? करणार आहे पांडुरंग. हा. तर अशा पद्धतीने बाबांनी सांगितलंय, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपण जर ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण जर त्याची निष्काम भावनेने जर सेवा केली तर सर्व भक्तांचे ओझे तो परमात्मा वाहत असतो. आनंदाची अंग आनंदाची याप्रमाणे ही वारी म्हणजे सर्वत्र आनंद देणारी आहे. दुःख कितीही दुःख असलं संसारातलं, परंतु ज्यावेळेस आपण या वारीमध्ये येतो कुठल्याच प्रकारचं दुःख आपल्याला राहत नाही. अंतःकरणामध्ये आनंद सामावून जातो आणि सर्व आनंदमय जे वातावरण आहे ते आपल्याला अनुभवायला मिळतं. ताई तुम्हाला काय वाटतं? अलीकडे जर बघितलं तर कीर्तनकार आणि वारकरी अशा 2 संज्ञा पडल्या जातात. वारकरी हा कीर्तनकारच असायला पाहिजे असं तर असतंच, पण कीर्तनकाराने वारी करावी की नाही? हो निश्चित वारी केल्याशिवाय तो कीर्तनकार होऊ शकत नाही. कारण की वारी करणं हा खरा म्हणजे वारकरी हाच कीर्तनकार आहे. आणि वारीचं महत्त्व, ज्या कीर्तनकार वारीत येत नाही त्याला वारीचं महत्त्व कळत नाही. मग म्हणतात ना, ज्याने सोय चाखली नाही चवी तो तुझी अशी गोडी कैसे लावे. ज्यानं वारीचा अनुभव स्वतःच घेतला नाही तो दुसऱ्याला अनुभव काय सांगू शकतो? तुम्ही बाकी सर्व कीर्तनकारांना काय उपदेश करू शकाल? उपदेश नाही तर तुम्ही सर्व कीर्तनकारांना काय सांगू शकाल की वारी करावी आणि ती कशी करावी? उपदेश करण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. खरं तर हा संतांना आहे. आम्ही त्यांचे दास आहोत. आम्ही एवढंच सांगू शकतो की जो स्वतःला कीर्तनकार किंवा वारकरी म्हणजे देवाचा जो काही भक्त समजतो, सहसा कीर्तनकार, तर कीर्तनकार म्हणण्या अगोदर आपण वारकरी झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण वारकरी होऊन वारीचा अनुभव घेऊ त्यावेळेसच खऱ्या अर्थानं आपल्याला भक्ती काय, भगवंताचं जे काही चिंतन होईल किंवा भगवंताची भक्ती ती वारीत आल्याशिवाय कळणार नाही. आणि वारीचा अनुभव घेतल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने कीर्तनकार किंवा प्रवचनकार होऊ शकत नाही. पंढरीची वारी, वारी चुकोने दी हरी, या नियमाप्रमाणे दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला पायवारी करत असतात. आज या ठिकाणी आपण बघताय एक बाबा आहेत. बाबा तुमचं नाव काय? मुकुंद टिळे. आणि किती वर्षापासून आपण वारी करत आहात? आम्ही 2004 पासून चालू आहे. अरे वा. हा. म्हणजे इतके तुम्हाला 20 वर्ष झाले. हा. या 20 वर्षामध्ये तुम्हाला वारीचा अनुभव आला काय? अनुभव आल्याशिवाय चालतो का आपण? आनंद येते. नक्की एखादा काही थोडा अनुभव जर असेल काही? आता अनुभव काय, आपण चालतोय सगळं. आता 20 वर्षामध्ये आपल्याला तो आनंदच घेतो. आपण इडून तिडून त्र्यंबकेश्वरपासून तर पंढरपूरपर्यंत चालूच राहतो. एकंदरीत बाबांचं म्हणणं असं की चाले हे शरीर कोणाचे असत्य, हे शरीर कोणाच्या सत्तेमुळे चालतं तर तो एक पांडुरंगाच्याच मुळे चालतं त्या सगळं. पांडुरंगामुळे हे हा, शरीर चालतं. पांडुरंगाच मुळे चालतं. या अनुषंगाने बाबा सांगतात, चाले हे शरीर कोणाचे असत्य, त्याच्याच सत्तेमुळे आपण जो काही सर्व व्यवहार करतो तर त्याची आपण का सेवा करू नये? वर्षातून बाबा किती वेळेस पंढरपूरला गेलं पाहिजे? पंढरपूरला वर्षातून 2-3 बार तरी आम्ही जातोच आहे. तर तिथं गेल्यानंतर जो काही आपला विधिवत नियम आहे, प्रदक्षिणा आहे, दर्शन आहे, असं सर्व सुंदर आनंदाने स्वच्छंदाने केलं पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाचा नियम जाणून निवृत्तीनाथांची पालखी दरवर्षी पंढरपूरला जात असते. सर्व हा जो काही समाज आहे मोठ्या आनंदाने उत्साहाने पंढरपूरची वारी करत असतो. मी सर्व भाविक भक्तांना, वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. तुमचा प्रवास आनंदाचा हो हीच प्रार्थना करतो. जय जय रामकृष्ण हरी. आपण कुठून आलो ताई? निमगाव सिन्नर. निमगाव सिन्नर. केव्हापासून येत आहे? मला पहिल्या वारीला 22 वर्ष झाले. अशी माझी 9वी वेळ आहे. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येते. 9वी वेळ. हो. कसं वाटतं? 9 वेळ तुम्ही 9 वेळेस आला आतापर्यंत. काय वाटलं तुम्हाला? काय अनुभव वगैरे? अनुभव असा आला, किती घरी आजारी जरी पडलं रस्त्याने चाललं तर ते आपोआप रिपेअर होऊन जाते पांडुरंगाच्या कृपेने. आपल्यासोबत काका आहेत. काका कसं वाटतंय? एकदम छान. कुठून आलात आपण? गुळवंच, गुळवंश. कुठलं? सिन्नर तालुक्यात. सिन्नर. पहिल्यांदा आला की याच्या आधी पण? जवळजवळ ही 7वी वारी. हा, खूप लांबचा पल्ला आहे. वाटत नाही आळस येईल, कंटाळ येईल, इतकं लांब जायचं? काहीच नाही, एकदम आनंदात वारी पास होती. हा ना. काय म्हणजे विठ्ठलाचा आशीर्वाद वगैरे? विठ्ठलाचा आशीर्वाद संघ आहेच.
जी काय सांगाल, कुठून आला? मोगावून मोगाव. कुठपर्यंत जाणार आता? आता जिडोवर चालू जिडो म्हणजे असं का वाटतं का आपण पालखीला यावं, वारीला यावं? मग यावाच वाटतं ओढच लागत की गावातून सगळ्या बाया आल्या, मी एकटी मागून आले. ना ना. हा ओढ लागली ना जीवाला. आता तो असं वाटतं तुमचं वय झालं तरी चालवलं असं वाटतं तिथपर्यंत? मग देव आपाप शक्य येतोय पांडुरंग. ना ना. मग याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.